तुम्हाला स्मार्ट वर्ककडे वळता आलं पाहिजे. स्मार्ट वर्क म्हणजे काय? तुमच्या क्लायंटला त्याच्या नीडनुसार विचारणे म्हणजे स्मार्ट वर्क. तुमचा हेअर कट किती, फॉर एक्झाम्पल गावा साईडला असू दे, नॉर्मल ठिकाणी असू दे, 150 रुपये घेतोय, हो की नाही? किती वेळ लागतोय हो? अर्धा तास पकडा. 5 हेअर कट करायला किती वेळ लागतो? 5 हेअर कट 2.5 तास घालून. पण जर तुम्ही स्मार्ट वर्क केलात, स्मार्ट वर्क म्हणजे प्रत्येक क्लायंटला काही ना काही विचारलात, 5 क्लायंट मधून एक क्लायंट इझी तुम्हाला सजेस्ट करता आलाच पाहिजे, तरच तुम्ही सलून इंडस्ट्रीमध्ये ग्रो करू शकता. कमी कमी वेळ जास्त पैसे. थिअरी लक्षात येते का? तर इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50 रुपये. इन्कम किती? 750 रुपये. 2.5 तास काम करणं योग्य आहे का 30 मिनिट काम करणं योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? सलून इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही युट्यूबला, इन्स्टाला जे लोक बघताय, ते काय असेच कटिंग दाढ्या मोठे करून नाही झालेले आहेत. त्यांना ते फॉर्म्युला मिळालेलं आहे की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी बोलायचं आहे, कुठं दुकान टाकलं पाहिजे, सेल्फ डेव्हलपमेंट कशी डेव्हलप केली पाहिजे, प्रोडक्ट नॉलेज कसं आलं पाहिजे. प्रोडक्ट नॉलेज असेल तर तुम्ही क्लायंटला सांगू शकता. क्लायंटला सांगितलं तर क्लायंट तुमच्यावरती अट्रॅक्ट होतं. ह्याचा अर्थ प्रत्येक बिझनेस काढायचा असेल तर तुम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल नॉलेज पाहिजे. त्याचबद्दल त्या क्लायंटला बोलायचं असतं. स्मार्ट वर्क एक छक्का मारायचा, पण रन काढायचे नाहीत. मला सांगा, आपल्या सलूनमध्ये मला लई दुःख झालं. आता ते ड्रिंक वगैरे लोक करतात, दारू पितात, नाही का? चांगलं वाटलं जाऊन दारू पे, दुःख झालं दारू पे, कुणी मला फसवलं दारू पे, जास्तच प्यायचे. लक्षात येत आहे? त्याच पद्धतीने ती त्यांची थिंकिंग आहे. एक एक्झाम्पल देतोय. सलूनमध्ये कस्टमर लई टेन्शन आले, चला कटिंगला, लई टेन्शन आले, चला दाढीला, लई टेन्शन आले, चला फेस मसाज करू, घरचे लई खुश आहेत, चला फेस मसाज करू. असं होतं का आपल्यामध्ये? आज याने मला उलट बोलत, चला कटिंग करू. बायकोने मला लईच आज खतरनाक बोललं, बायकोने आज सकाळ सकाळीच मला किरकिर केली, चल जाऊन दाढी करून घेतो. असं आपल्या इंडस्ट्रीमध्ये होतं का? लक्षात येतंय? आपल्या इथे येणारा टेन्शनमध्ये येत नाही. टेन्शनमध्ये असले तर त्याला आपलं दुकानही आठवत नाही. आपल्या इथे येणारा व्यक्ती कोण असतो? कळतंय का मला काय सांगायचंय? ज्याला कुठंतरी जायचं असतं, ज्याला कुठंतरी प्रेझेंट करायचं असतं, ज्याला कुठंतरी 4 लोकात मीटिंग असते, कार्यक्रम असतं, शुभ कार्यासाठी आपल्याकडे येतात लोक. हे डोक्यात ठेवून घ्या व्यक्तीला. त्याच पद्धतीने आपल्या इकडं लक्षात घ्या, ज्या वेळेला हॅप्पी असतं, ज्या वेळेला कुठंतरी जायचं असतं चांगल्या कार्याला, चांगल्या ठिकाणी, त्यावेळेला लोक येतात आपल्याकडे. मग त्यावेळेला त्यांची मेंटॅलिटी कशी असते हो? हॅप्पी असते ना, का टेन्शनवाली असते? मग हॅप्पी क्लायंटला तुम्हाला सजेस्ट करायला खूप चांगला पॉईंट आहे.